श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आणि सर्वात आधी तुम्हा सर्वांना होळी या सणाच्या आणि धुलीवंदनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज संध्याकाळी प्रत्येकजण होळी पेटवणार आहेत आणि होळीची पूजा करून होलिकेला गोडाधोडाचा नैवेद्य हा अर्पण करणार आहोत. दिवाळीच्या सणाला ज्याप्रमाणे चातुर्मासामध्ये साठलेले जंतू हे दिवाळीच्या दिव्यांच्या प्रकाशाने आणि तेलाच्या वासाने दिव्यांच्या उष्णतेने नष्ट होतात, त्याचप्रमाणे हिवाळ्यामध्ये जमा होणारे जंतू हे या होळीच्या आगीमध्ये नष्ट होत असतात. होळीच्या दिवशी होलिका दहन हे केलं जातं आणि होलिका दहन झाल्यानंतर होळीची जी काही राख असते तर त्या राखेचे अनेक चमत्कारिक असे उपाय आहेत. होळीच्या राखेचे अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीच्या राखीचे काय महत्त्व आहे आणि या होळीच्या राखेचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहितीही तुम्हाला मी आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. होळीची राख ही काही साधारण राख नाही, तर ती अनन्यसाधारण अशी राख आहे. होळीच्या राखेचं महत्त्व हे खूपच आहे. होळीच्या राखेचे हे महत्त्व ऐकून आणि तिचे उपाय फायदे ऐकून तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये होळीची राख ही नक्की ठेवाल. असं म्हटलं जातं की होलिका मातेवर ब्रह्मदेवाचा आशीर्वाद होता. अशी ही होळीची राख जर तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवली तर तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती नष्ट करण्याचे काम ही होळीची राख करत असते. आणि म्हणूनच आज होलिका दहन झाल्यानंतर होळीची राख ही आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहे. मग ही होळीची राख तुम्ही आज होलिका दहन झाल्यानंतर होळीची राख ही शांत झाल्यानंतर, थंड झाल्यानंतर तुमच्या घरी आणू शकतात किंवा उद्या सकाळी सुद्धा तुम्ही होळीची ही राख तुमच्या घरी आणली तरीसुद्धा चालेल. होळीची ही राख आपण आपल्या घरी आणताना आपला हात भाजणार नाही, आपल्या हाताला कुठेही इजा होणार नाही किंवा चटका लागणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. कारण होळीची आग ही प्रखर असते. होळीमध्ये आपण झाडाची लाकडं आणि शेणाच्या गौऱ्या या टाकत असतो आणि या वस्तूंनी आपण होलिका दहन हे करत असतो. आणि अशी ही होळी पेटवल्यानंतर ती बराच काळ जळत असते. आणि म्हणूनच होळी ही पूर्णपणे थंड झाल्यानंतर, शांत झाल्यानंतरच आपल्याला होळीची राख ही आपल्या घरी आणायची आहे. मग अशी ही राख तुम्ही आज रात्री तुमच्या घरी आणली तरीसुद्धा चालेल किंवा उद्या सकाळी आणली तरीसुद्धा चालेल. आणि होळीची राख घरी आणताना आपल्याला शेणाच्या गौरीची राख ही आपल्या घरी आणायची आहे. लाकडाची राख ही आपल्याला आपल्या घरी आणायची नाही आहे, तर शेणाच्या गौरीची जी काही राख असेल तीच आपल्याला आपल्या घरी आणायची आहे. आणि होळीच्या राखेचा हा जो काही उपाय आहे तर तो तुम्ही आज केला तरीसुद्धा चालेल किंवा उद्या केला तरीसुद्धा चालेल. होळीची राख ही अत्यंत प्रभावशाली अशी राख मानली जाते. त्यामुळे हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे सर्व प्रकारच्या समस्यांमधून तुमची सुटका होईल. पैशांची आर्थिक अडचण ही जर तुम्हाला असेल किंवा तुमच्या घरामध्ये सततचं आजारपण असेल किंवा मग एक झालं की एक संकट हे तुमच्या मागे हात धुवून लागलं असेल, तुमच्या घरामध्ये सुख शांती नसेल, घरात नेहमी पैशांच्या समस्या जर तुम्हाला उद्भवत असतील, तुमच्या घराला जर कोणाची नजर लागली असेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत भांडणं, कलह, वादविवाद होत असतील, तुमच्या घरामध्ये जर कुठला नजर दोष असेल, वास्तुदोष असेल किंवा कुठली नकारात्मक शक्ती, वाईट शक्ती ही जर तुमच्या घरामध्ये आहे असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा मग घरातल्या कोणत्याही व्यक्तीची प्रगती होत नसेल तर मग तुम्ही होळीच्या राखेचे हे अत्यंत प्रभावशाली उपाय नक्की करा. यामुळे तुमच्या ज्या काही या समस्या आहेत तर त्या सर्व समस्या नक्की दूर होतील. आणि यासाठी होळीची अर्धी वाटिका होईना किंवा एक वाटिका होईना राख ही तुम्हाला तुमच्या घरी आणायची आहे. आणि ही राख तुम्हाला होळी शांत झाल्यानंतरच आणायची आहे. होळीची ही राख अतिशय प्रभावी आणि पवित्र अशी मानली जाते. ज्या घरामध्ये होळीची ही राख असते त्या घरावर कोणाचाही वाईट नजरदोषीचा प्रभाव हा पडत नाही. कोणाचीही नजर तुमच्या घराला या राखेमुळे लागत नाही किंवा कुठलीही नकारात्मक शक्ती, वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करत नाही. इतकी प्रभावी ही होळीची राख मानली जाते. अशी ही होळीची राख आपल्या घरामध्ये असली तर आपल्या संपूर्ण कुटुंबाचं संकटांपासून, दुःखापासून आणि नजरदोषापासून संरक्षण होत असतं. तर अशी ही होळीची राख जेव्हा तुम्ही तुमच्या घरी आणाल तर या होळीच्या राखेचा एक एक टिळा हा आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या कपाळाला लावायचा आहे. सर्वात आधी असा होळीच्या राखेचा टिळा आपण प्रत्येकाने आपल्या कपाळाला लावायचा आहे. पुरुषांनी या राखेचा टिळा हा आपल्या कपाळाला लावायचा आहे आणि महिलांनी या राखेचा टिळा हा आपल्या मानेला लावायचा आहे. आणि असा हा राखेचा टिळा आपल्या घरातील लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने लावायचा आहे. कारण या राखेमुळे बऱ्याच आजारांपासून, बऱ्याच रोगांपासून आपलं संरक्षण होत असतं आणि तसंच आपल्याला मानसिक शांततासुद्धा मिळत असते. आणि आपण जर अशी होळीची राखी आपल्या संपूर्ण अंगाला भस्मासारखी लावली तर यामुळे आपल्याला जे काही त्वचेचे रोग असतात तर ते सुद्धा दूर होत असतात. त्याचप्रमाणे जर आपल्याला कोणाची नजर लागली असेल किंवा कोणी आपल्याला दोष लावला असेल तर ते सुद्धा यामुळे नष्ट होत असतात.
होळीच्या राखेचा दुसरा अत्यंत प्रभावी उपाय जो आपल्याला करायचा आहे तो म्हणजे जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती ही जर सतत आजारी असेल, एखादी व्यक्ती जर तुमच्या घरामध्ये सतत बेडवर झोपून असेल आणि त्या व्यक्तीचं शारीरिक मानसिक आरोग्य हे खचलेलं असेल आणि त्या व्यक्तीला सतत गोळ्या औषधी चालू असतील, तर तुम्हाला काय करायचं आहे तर एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी होळीची राखी टाकायची आहे. अगदी चिमूटभर ही राख टाकली तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर हे पाणी मिक्स करून त्या व्यक्तीला तुम्ही प्यायला द्यायचं आहे. आणि त्याचप्रमाणे ही राख तुम्हाला एका कागदामध्ये टाकायची आहे आणि त्याची एक पुडी तयार करायची आहे आणि त्या व्यक्तीच्या बेडवर उशीखाली तुम्हाला ही पुडी, राखेची पुडी ठेवायची आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे त्या व्यक्तीच्या आरोग्यामध्ये सुधारणा झालेली तुम्हाला नक्कीच दिसून येईल. त्या व्यक्तीचा आजार हा कुठेतरी बरा होताना तुम्हाला नक्की दिसेल. अशी आजारी व्यक्ती जर तुमच्या घरामध्ये असेल तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय नक्की करा. त्या व्यक्तीचं आरोग्य सुधारण्यास नक्की यामुळे मदत होईल. आणि असं हे होळीची राख टाकलेलं पाणी जरी तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने एक चमचा प्राशन केलं तरीसुद्धा चालेल. एक चमचा पाणी हे आपल्याला तीर्थासारखं प्राशन करायचं आहे. यामुळे तुमच्या शरीराचं शुद्धीकरण होईल. तुम्हाला जर काही पोटाच्या तक्रारी असतील, पोटाचे काही आजार असतील तर ते सुद्धा यामुळे दूर होतील आणि यामुळे तुमचं शरीर हे शुद्ध आणि पवित्र होईल. आणि म्हणून तुम्हीसुद्धा हे तीर्थ नक्की प्या. आणि त्याचप्रमाणे पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे तो म्हणजेच ही होळीची राख तुम्हाला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायची आहे. थोडीशी राख ही लाल रंगाच्या कपड्यामध्ये टाकून त्याची तुम्हाला एक छोटीशी पोटली बनवायची आहे. त्या लाल रंगाच्या कपड्याला एक गाठ मारून तुम्हाला ही पोटली बनवायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या साईडला बांधायची आहे. अशी ही होळीची पोटली जर तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या साईडला बांधली तर यामुळे कुठलीही नकारात्मक शक्ती, नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. कुठलीही नकारात्मक शक्ती, नकारात्मक ऊर्जा ही जर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आली तर ही पोटली जी आहे ती नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती शोषून घेत असते आणि ती नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक शक्ती, वाईट शक्ती आपल्या घरामध्ये यामुळे प्रवेश करू शकत नाही. याप्रमाणे ही पोटली आपल्या संपूर्ण घराचं संरक्षण करत असते. या पोटलीमुळे आपल्या घराला कोणाचीही नजर लागत नाही आणि म्हणूनच अशी पोटली ही तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या साईडने नक्की बांधा. बऱ्याच वेळेस आपल्या घरामध्ये एखादी नकारात्मक विचार असलेली किंवा आपल्याबद्दल वाईट विचार असलेली व्यक्तीही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. तर ही पोटली त्या व्यक्तीचे नकारात्मक विचार, वाईट विचारसुद्धा शोषून घेते आणि त्यामुळे त्या व्यक्तीच्या वाईट विचारांचा, नकारात्मक विचारांचा किंवा निगेटिव्हिटीचा कुठलाही परिणाम आपल्या घरावर होत नाही. आणि म्हणून अशी ही पोटली आपण प्रत्येकाने आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला नक्की बांधलीच पाहिजे. आणि त्याचप्रमाणे जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचण ही जाणवत असेल, तुमच्या घरात पैसा येत असेल पण तो टिकत नसेल, या नाताकारणाने खर्च होत असेल, तर मग तुम्ही एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये ही राख टाकायची आहे आणि त्याची एक छोटीशी पोटली बनवायची आहे आणि अशी पोटली तुम्ही तुमच्या घराच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. आणि त्याचप्रमाणे जर तुमचा एखादा व्यवसाय असेल आणि त्या व्यवसायामध्ये जर तुमची हवी तशी प्रगती होत नसेल तर मग अशी पोटली ही पुडी तुम्ही तुमच्या उद्योग व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये सुद्धा ठेवू शकतात. यामुळे तुमचा उद्योग व्यवसाय हा नक्कीच भरभराटीस जाईल. तर याप्रमाणे होळीच्या राखेचे हे अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला सर्वांना आवर्जून करायचे आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी अशी ही होळीची राख आपल्या पर्समध्ये ठेवणं किंवा उद्योग व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवणं हे सुद्धा अत्यंत शुभकारक मानलं जातं. आणि म्हणूनच अशी ही होळीच्या राखेची पोटली तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये नक्की ठेवा. तर याप्रमाणे अत्यंत प्रभावी असे होळीच्या राखेचे हे उपाय आपल्याला सर्वांना आवर्जून करायचे आहे. तर याप्रमाणे मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की होळीच्या राखेचे अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक उपाय आपल्याला कसे करायचे आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.